छत्रपती शिवाजी महाराज व या महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र बनवण्यासाठी आपलं बलिदान दिलेले, योगदान दिलेल्या सर्व महामानवांना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो। आजच्या साखळी उपोषणाच्या या पहिल्या दिवसाला सुरुवातीला जमलेल्या सगळ्या माझ्या मराठा बांधवांना व सगळ्या 12 बलुतेदार समाजातली मंडळी पाठिंबा द्यायला आली, त्या सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय शिवराय। बरीच मान्यवरांची वक्तव्य झाली, भाषणं झाली, इथून पुढे पण होतील, पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे। एक प्रसंग सांगतो की पानिपत जेव्हा घडलं आणि मराठ्यांचं ज्या वेळेला काही लाख बांगड्या मराठा समाजाच्या आमच्या माय भगिनींच्या फुटल्या, त्यावेळेला तो अफजली ज्या वेळेला होता, अफजलीच्या सैन्याकडून पलीकडच्या दिशेने जेव्हा बघितलं तेव्हा अनेक वेगवेगळ्या ठिकाणी त्याला दूर निघताना दिसला, चुलींमधून दूर निघताना दिसला। अफजलीने विचारलं त्याच्या एका प्रमुखाला की बाबा हे मराठ्यांचं सैन्य आहे, पण इतक्या सगळ्या ठिकाणी या धूर कसल्या दिसत आहेत? ते म्हणले साहेब हे जे आहे हे सगळे मराठे जे आहेत, हे सगळे वेगवेगळं स्वयंपाक बनवतात, वेगवेगळं खातात, कारण यांच्यात गटतट फार आहेत। अफजली म्हटलं काय होत नाही, आपण लढाई जिंकलो। मुद्दा एकच आहे की आज मनोज जरांगे पाटील ज्या मुद्द्यावर आपल्याला आरक्षण मागतायत तो मुद्दा आहे की सरसगट ओबीसी समाजामध्ये आमचा समाविष्ट करावा। या मागण्यासाठी तो मराठ्यांचा वाघ तिथं मरणाच्या दारावर ठेपलेला आहे। ज्याला वाटतंय आर्थिक आरक्षण, ज्याला वाटतंय समान कायदा, तो तिकडेच ठेवून यायचा किंवा त्याच्यावर स्वतंत्र लढा उभा राहायचा। पण या आंदोलनाला गेली 25 वर्षाची मराठा सामाजिक संघटनांची मेहनत आहे आणि मराठा समाजाला ओबीसी मध्येच आरक्षण मिळावं आणि ओबीसी मध्येच आरक्षण टिकू शकतं, या मागणीवर इथं आपण चर्चा करायला आलोय। मनोज जरांगे यांच्या व्यतिरिक्त मी कळकळीची विनंती करतो की उगाच विषयांना फाटे फोडण्याचं काम करू नये। दुसरं महत्वाचं की कोणत्याच पक्षाला बोलून काही फायदा नाही। सगळ्या पक्षांची सत्ता मराठा समाजाने मागच्या 60 वर्षामध्ये बघितलेली आहे आणि सगळ्या समाजाच्या लोकांनी ही सत्ता उपभोगली आहे। खरं म्हणजे जातीसाठी माती कशी खावावी हे जर शिकायचं असेल तर ते या महाराष्ट्रातल्या ओबीसी नेत्यांकडून शिकावं आणि जातीची माती कशी करावी हे जर बघायचं असेल तर या महाराष्ट्रातल्या इथल्या मराठा नेत्यांकडे बघावं। हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की इतरांना दोषारोपण करून आम्ही त्यातून मोकळे होऊ शकत नाही। मुद्दा समजून घेतला पाहिजे। काल परवा जे बीडमध्ये इतर ठिकाणी माजलगावमध्ये तोडफोड झाली, ही खरं म्हणजे या व्यवस्थेला ही तोडफोड पाहिजे। शांततेनं चाललेलं आंदोलन कोणी चिरडू शकत नाही, ही सत्तेला याचं महत्व माहिती आहे। पण ज्या दिवशी हे आंदोलन आक्रमक होईल, गाड्या जाळल्या जातील, आमदारांची घरं जाळली जातील, त्या दिवशी हे आंदोलन चिरडायला इथल्या व्यवस्थेला वेळ लागणार नाही। या व्यवस्थेचं षडयंत्र या मराठा आरक्षणाच्या साठी जमलेल्या या मंडपात बसत असताना हे आपण समजून घेतलं पाहिजे। गेली अनेक वर्ष आपण ज्या वेळेला मागणी करतोय की बाबांनो आमची समिती नेमा, जवळजवळ ही शिंदे समिती वकील साहेब जी बोलले, अण्णा जे बोलले, अण्णा ही जवळजवळ 14वी समिती आहे। या 14वी समिती आयोगाने कायम मराठ्यांच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत। साधा एक सरळ विषय आहे की ज्या मराठा समाजाकडे कुणबी प्रमाणपत्र आहे, ज्या 10-11 हजार कुणबी प्रमाणपत्र सापडलं, जर एखाद्या घरामध्ये एखाद्या भावाला कुणबी प्रमाणपत्र सापडलं असेल, मराठवाड्यामध्ये त्याची नोंद सापडली असेल आणि त्याच घरामधल्या भाऊबंदीतल्या दुसऱ्या भावाची नोंद कदाचित त्यावेळेच्या शिक्षणाच्या अभावामुळे त्या व्यवस्थेमुळे राहिली असेल तर तो त्याचा दोष नाही। म्हणून आजची जी मागणी आहे, आताचा जो लढा आहे, हा मराठा समाजाला सरसगट कुणबीमध्ये समाविष्ट करावं व ओबीसी म्हणून आरक्षण द्यावं, हा लढा आहे। एवढं माझ्या बांधवांना मी इथं सांगतो की कळकळीच आहे। कारण काय होतं की आपण भावनेच्या भरात मागण्या मांडतो, आपले सल्ले देतो आणि त्या आंदोलनाची दिशा मग भरकटत जाते। ही दिशा भरकटू नये म्हणून हा विषय लक्षात घ्या। इथं प्रत्येक राजकीय पक्षाची लोक आहेत, प्रत्येक राजकीय पक्षाचे जबाबदार प्रतिनिधी आहेत। मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये सुद्धा मी एक मराठा समाजातला कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक गावागावातल्या लोकांनी या राजकीय लोकांना, राजकीय पदाधिकाऱ्यांना चौकबंदी करण्यापेक्षा, गावबंदी करण्यापेक्षा प्रत्येक तालुक्यातल्या राजकीय पदाधिकाऱ्यांना
जी लोक सत्तेत आहेत त्यांना आपल्या गावात बोलवावं आणि गावागावाने बसून विचारावं की बाबा रे, मागच्या 5 वर्षामध्ये माझ्या समाजाचं, माझ्या मराठा समाजाचं तू काय मागणं मांडलं ते सांग, अन्यथा इथे डिक्लेअर करा की तुम्ही समाजाच्या बाजूचे नाहीत. आज आपण लक्षात घेतलं पाहिजे की जे आमदार मराठा समाजातून निवडून गेलेत ते 90% आमदार या ओबीसी कोट्यातून निवडून गेलेले आहेत. म्हणून त्यांना मराठा आरक्षणाची झळ पोहोचणार नाही. आताचा जो लढा आहे हा गरजवंत मराठ्यांच्या आरक्षणाचा लढा आहे. आजचा जो लढा आहे हा प्रस्थापित मराठे आणि विस्थापित मराठ्यांचा लढा आहे. आजचा जो लढा आहे हा भांडवलदार मराठे आणि या व्यवस्थेने शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावरून ज्या वेळेला शेती माती सगळी आपली लुबाडली गेलेली आहे आणि शेती मातीतून रांगडा झालेल्या, कफल्लक झालेल्या शेतकरी मराठ्याचा लढा आहे, हे आपण आता इथं समजून घेतलं पाहिजे. आज या साखळी उपोषणाचा पहिला दिवस आहे. मला मनस्वी आनंद वाटतो की सगळ्या पक्षाचे लोक आणि सगळ्या जाती बांधव, आपले इतर 12 बलुतेदार हे सगळे आलेले आहेत. याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या की खालच्या पातळीवर गावगाड्यामध्ये, आपल्या गल्लीबोळामध्ये कुठल्याच ओबीसी बांधवाला असं वाटत नाही की माझ्यासोबत शिक्षण घेणाऱ्या आणि माझ्यासोबत राबराब राबणाऱ्या, माझ्या दुःखात सहभागी होणाऱ्या कोणत्याही मराठ्याला आरक्षण मिळू नये हे खाली कोणालाच वाटत नाही. सगळे पाठिंबा द्यायला आलेले आहेत. मग वरती हे चित्र निर्माण केलं जातं की ओबीसीमध्ये मराठ्यांना घेतलं तर हा महाराष्ट्र पेटेल, हे जाईल, ते होईल, कारण या आंदोलनाला बगल द्यायची आहे. जरांगे पाटलाच्या निमित्तानं एक निर्णायक लढ्या आणि निर्णायक वळणावर आपलं आंदोलन आलेलं आहे. एक मुखाने, एक दिलाने आणि एकजुटीने, एका शब्दाने आपण जरांगे पाटलांची जी मागणी आहे किंवा जरांगे पाटील जो लढा उभारतायत त्या लढ्याची जी दिशा आहे त्या दिशेने आपण गेलो पाहिजे. उगाच आक्रमक होऊन राजकीय व्यवस्थेला गावबंदी करून, चौकबंदी करून हा प्रश्न संपणार नाही. कारण कायदा करणारे, कायदा बनवणारे, त्या संदर्भामध्ये चर्चा करणारे हे राजकीय व्यवस्थेतली आपली लोक आहेत आणि या लोकांना आपल्याला सोबत घ्यावं लागेल. पण सोबत घेत असताना त्यांना प्रश्न विचारण्याची सुद्धा एक मराठा म्हणून हिंमत ठेवावी लागेल. नाहीतर छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणायची, आम्ही मराठी आहोत छात्या फुगवून फुगवून म्हणायचं आणि राजकीय व्यक्ती समोर आल्यावर तुम्ही प्रश्न विचारायचं नाहीत, हे सगळ्यात मोठा पाप म्हणून आपण मराठा समाज करणार आहोत. आम्ही प्रश्न विचारले पाहिजेत. आमच्या खासदाराला प्रश्न विचारला पाहिजे की बाबा रे, लोकसभेमध्ये आम्ही तुला जेव्हा निवडून पाठवलं प्रचंड मराठ्यांची मदत तुम्हाला मिळाली, मग या 5 वर्षामध्ये लोकसभेमध्ये कुठले प्रश्न मराठा समाजाचे मांडले तुम्ही सांगा, अन्यथा तुम्हाला मराठ्यांशी देणे घेणे नाही हे डिक्लेअर करा. हे जर गावागावातल्या 5 पोरांनी या धुळे लोकसभा, म्हणजे आपला एरिया आहे म्हणून सांगतो, धुळे लोकसभेतल्या खासदारांना जर प्रश्न विचारायला सुरुवात केली तर खासदाराची सुद्धा पळताभुई थोडी होईल आणि हा दबाव वाढेल. मुळामध्ये आपल्याला लढायचं कसं आणि जिंकायचं कसं, कारण मराठ्यांच्या संदर्भामध्ये एक म्हण खूप प्रसिद्ध आहे की मराठे लढाई जिंकतात, नेहमी जिंकतात आणि मराठे तहा धारतात. हा जो तहा आहे हा आपण समजून घेतला पाहिजे. ज्या व्यवस्थेला तुम्हाला प्रश्न विचारायचे त्या व्यवस्थेला बाजूला ठेवू नका. त्या व्यवस्थेला आपल्या व्यासपीठांवर बोलवा, विचारपीठांवर बोलवा, आपल्या गावागावात बोलवा आणि जाब विचारायला सुरुवात करा. पुढच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या वेळेला तुम्हाला तो धाक लक्षात येईल. ही व्यवस्था आणि ही लढाई आता आपण समजून घेतली पाहिजे. होतं काय की भावनिक कितीही बोलून आपले प्रश्न संपणार नाहीत आणि संपलेले नाहीत, हे मागच्या 60 वर्षामध्ये आम्ही अनुभवलेलं आहे. हा मराठा समाज हा शाहू महाराजांचा वारस आहे. हा मराठा समाज विठ्ठलरामजी शिंदेचा वारस आहे. या मराठा समाजाने अनेक सामाजिक आंदोलनं आणि अनेक सामाजिक परिवर्तनाला पुढाकार घेऊन या मराठा समाजाने महाराष्ट्रामध्ये मोठ्या भावाची भूमिका बजावलेली आहे. हा आंदोलनाचा आज पहिला दिवस आहे. ही गर्दी आणि हा सगळा प्रतिसाद पाहून आपला ऊर भरून येतो. पण मला असं वाटतं की आजचा जो दिवस आहे हा आपल्याला साखळी उपोषण करायचंय. आंदोलन कसं करायचं आहे की आज जेवढी संख्या आहे किमान याच्या 10% संख्या वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक असतील. प्रत्येकाला काम धंदा आहे, प्रत्येकाचं पोट पाणी आहे. पण जर आपण मनापासून जबाबदारी घेतली की दररोज किमान 2 ते 3 तास मला जसा वेळ मिळेल सकाळी ते संध्याकाळपर्यंत त्या 2 तास 3 तास मी येईल, मराठा म्हणून मी या मंडपात बसेल आणि मी माझी भूमिका पार पाडेल. नाहीतर आता
ही सुरुवात आहे म्हणून गर्दी दिसेल आणि नंतर इथं 10 लोक असतील तर इतर समाज आपल्या समाजाचं माप काढल्याशिवाय राहणार नाही, इतकं लक्षात घ्या. आणि त्याचे पापाचे भागीदार आपण असू. त्यामुळे ही व्यवस्था समजून घ्या, विषय समजून घ्या. भाषणं होत राहतील, मुद्दे होत राहतील, पण या निमित्तानं आपल्याला नेमकं वाटचाल कशी करायची हे जर आम्ही समजून घेतलं नाही तर आम्हाला पुढचा लढा अतिशय बिकट होईल. मला असं वाटतं वेगवेगळ्या क्षेत्रातली मराठा समाजातली जी मंडळी आहे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये व्यवसायामध्ये जे आहे, त्यांनी जर संघटितपणे सांगितलं, जसं ॲग्रो डीलर्स असोसिएशनने मागे पहिला बंद आपल्या मालेगावात ठेवला. ॲग्रो डीलर्स असोसिएशनने सांगितलं की चला उद्याचा दिवस आम्ही जबाबदारी घेतो. वकील जी मंडळी आहे त्यांच्यातल्या आपल्या समाजाच्या लोकांनी सांगितलं की परवाचा दिवस आम्ही जबाबदारी घेतो. मला वाटतं महिने आपण या पद्धतीने आंदोलन चालवू शकतो. एक कट्टा एनर्जी वेस्ट करण्याची गरज नाही. जबाबदारी घेऊ, एकमेकांची जबाबदारी घेऊ. इथं आपली नैतिक म्हणून, जबाबदारी म्हणून आणि मराठा म्हणून मला हे पण माहिती आहे की इथं बसलेले 90% ओबीसी आरक्षणात आहेत, पण इतर जे लोक आपल्या गरीब राहिले, इतर जे लोक आरक्षणापासून वंचित राहिले, त्याच्यासाठी ही सगळी मंडळी जमली आहे, म्हणून ते कौतुक आहे.